रिश्तों की खूपच जास्त चीजी. तर आता कवर कवर ओ हो 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 राणी तो पप्पानीच येणार गॉड. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता ही पाठी बस बघून तुम्हाला कळलंच असेल कुठेतरी निघालो आहे पुन्हा मी. तर आज चाललो आहे मी देवगडला, कोकणामध्ये, बहिणीच्या गावाला. माझ्यावर आता कोण कोण येते तुम्हाला दाखवतो मी. 2 मिनटात सगळे येतील आता इथे. आणि नेहमीप्रमाणे शर्वरी लेट येणार आहे, मागून येणार आहे. माझ्याबरोबर नाही येत आहे शर्वरी, कारण ऑफिसमुळे तिला यायला जमत नाही, थोडं लेट होणार आहे तिला. आणि ही जी बस आहे ती संध्याकाळी 6 वाजता निघते इथून. तर शर्वरीला एवढ्या लवकर येणं पॉसिबल नव्हतं. तर शर्वरी रात्री 11 वाजता येणार आहे. तर फायनली आम्ही निघालेलो आहोत आणि गाडीत बसलेलो आता. तर संध्याकाळी 6 वाजता गाडी सुटणार आहे. आणि नेहमीप्रमाणे शरू आमच्यासोबत नाही येते, कारण शरूला ऑफिसमधून लेट होणार आहे निघायला. तर शरूची तिकीट आम्ही ट्रेनमधली काढलेली आहे आणि आम्ही आता बसने निघालेलो आहोत. आणि शरू, बारकी आणि आई रात्री ट्रेनने येणार आहे. त्यांची 11:30ची ट्रेन आहे ठाण्यावरून. तर ते सकाळी आमच्या नंतर पोचतील, आम्ही लवकर पोचू सकाळी. आता कोण कोण चाललं पहिलं ते तुम्हाला दाखवतो मी. सर्वात पहिलं अन्वी, दुसरे मेंबर जानू, आई, आत्ते, अक्षू. हे अक्षू, हात दाखव इथे. बघ ना इकडे, पडदा उघड. अक्षय पण चाललंय. आणि ही बस आहे आमची, पुढे सीट आहेत ह्या. हे काय करणार आहे तू गावाला जाऊन? हा, बाईक चालवणार आहे? लायसन्स आहे तुझ्याकडे? आहे कुठे लायसन्स? हा, बाईकवरती आहे. तर हे आहे आपलं घर, आपल्या इथे ताईचं घर. हे आहे ॲक्च्युली जुनं घर ताईचं. त्याच्यानंतर आता त्यांनी थोडंसं डेव्हलपमेंट केलं इथे. इथे असंच त्यांनी फक्त थोडंसं असं बसण्यासाठी केलं आहे. इथे लावला आहे तांदूळ. हे आत्ताच व्हेरी रिसेंटली बांधलंय. थोडं अजून आंब्याची सगळी कलम आहेत. हे सगळं हां, आंब्याच्या बागा आहेत, ह्या नारळाच्या बागा आहेत. नारळाच्या बागा आहेत. हे असं खूप लांबपर्यंत आहे. इथे स्विमिंग पूल पण बांधतात. आणि हा इथे जे पुढे असं तळसारखं तुम्हाला काही दिसत असेल तर ते आहे स्विमिंग पूलचं काम. स्विमिंग पूल. थोड्या टाईममध्ये ते रेडी होऊन जाईल. तर पावसात तर काही करता येणार नाही आहे, पण हे असं सगळं आहे. खूप छान छान झाडं आहे तिकडे, एकदम मस्त वाटतं. इथे काहीतरी वेगळं प्लॅन करायचं आहे. दिस इज अ सरप्राईज. नेक्स्ट टाईम जर आम्ही आलो आणि हे रेडी असेल तर ते नेक्स्ट टाईम दाखवेन. नो सिक्रेट्स रिव्हिलिंग हिअर. आणि आता एक छान ह्या बागेतली गोष्ट आम्ही तुम्हाला दाखवतो. पाऊस पण मस्त आहे आणि खूपच पाऊस होता मगाशी, तर थंडी पण खूप आहे. अमेझिंग, मस्त वातावरण झालेलं आहे. एकदम छान पॉइंटला आलो आहे आपण. तर हे आहे कमळांचं तळ. किती सारे कमळ उमलले तिकडे, एवढं सुंदर वाटतं हे. आणि ही पुन्हा आहेत सगळी आंब्याची कलमं. आणि दिस इज प्रॉपर देवगड हापूस. हे आहे चिकूने भरलेलं एक झाड. जिथले चिकू आम्ही सारखे मागवून घेत असतो मुंबईला, आणि भाऊजी पण आवर्जून पाठवतात. हे असे सगळे पडलेले असतात, पण इथे काय सगळीचकडे असतं, त्याच्यामुळे लोकांना ना काही असं सगळं हे आहे. आणि हे आहे नवीन बंगला, जिथे फार आता हे लोक अजून शिफ्ट झालेलेच नाहीये, थोडं काम बाकी, अजून काम चालू आहे. तर तुम्हाला ह्या बंगल्याची आपण आधी टूर देऊया. होम टूर. हा, विला टूर. विलाच आहे बघायला गेलं तर. ऍक्च्युली खूप असं लक्झरियस छान गावच्या ठिकाणी असा बंगला असणं म्हणजे इट इज अ विला ओनली. आणि परत आजूबाजूला काहीच घर नाही आहे इथे. हे एकच घर आहे आपलं. हो हो हो. या आणि बाजूला पूर्ण इथे आता हे जे तोडलेलं दिसतंय, इथे एक गोठा होता पूर्वी, त्यांच्याकडे गाई वगैरे होता, तर तो गोठा होता. पण आता काही नाही आहे, तर मग ते तोडलंय. आता तिथे पण काहीतरी करतील आता भाऊजी. तिकडे पण नवीन काहीतरी बांधायचं चाललंय. काहीतरी छान डेव्हलपमेंट होईल. तर आता आपण जाऊया घरी.
रिश्तों के भी रूप बदलते हैं, खूपच जास्त नए चीजी साजे में ढलते हैं. हे बाबा आहेत. हे इथे काम बाकी आहे अजून. हे इथे पाणी बिणी आहे, इथे हे लावायचं हो, पाण्याचं हे सगळं वायरिंग सगळं. वगैरे काढून ठेवली आहे त्यांनी. इथे पाणी आणि थोडंसं असं काहीतरी ते वरती असं ओपन केलेलं आहे सगळं. हां, इथून छान असा सनलाईट येतं सकाळी. छान खूप सारी झाडी लावली आहेत तिथे. ओपन मध्ये हम्म. देवारा बघूया आपण जरा. जरी इथे राहायला आले नसतील तरी देवाची पूजा रोज रोज होते. रोज नवीन ताजी फुलं असतात इकडे. गणपती बाप्पा मोरया. असं छान छोटंसं देवारा आहे. सगळीकडे त्यांनी असं छान बाल्कनी म्हणजे बाहेर जाण्यासाठी असं दिलेलं आहे. हे रोज कोणी जात नाही म्हणून सगळं बंद आहे. असं प्रॉपर किचन, मॉड्युलर किचन बनवलेलं आहे. असं गावी आल्याचं फिलिंगच येणार नाही इकडे आल्यावर. दिस इज द स्टोर रूम. असं त्याच्यानंतर हे आहे ड्राय एरिया. वॉशिंग मशीन, सगळं क्लिनिंग करण्यासाठी वगैरे. इफ एट ऑल भरपूर लोक येतात तर मग हे पण लॉकच आहे. ठीक आहे. तर किचनमध्ये बाहेर निघून आपण बघूया बेडरूम्स. हा देवाऱ्याचा डोर पण खूप क्यूट असा छान घंटी लावलेला आहे छान. तर ते असं मस्त वाटते. इथे एक बेडरूम आहे. बेडरूम्स किंवा कोणतीही रूम बघून तुम्हाला असं आतमध्ये आल्यानंतर असं वाटणार नाही आहे की हे आपण गावात आलेलो आहोत. एकदमच लक्झुरियस फिक्स्चर्स आणि ऑल द फर्निचर इज. इथे पण ग्लास मिरर लावायचं बाकी आहे. ही आहे दुसरी बेडरूम, जिला पुन्हा बाहेर जाण्यासाठी एक डोर दिलेला आहे. इथे माझा भाचा झोपला आहे, इग्नोर करा. असं आहे. पुन्हा इथे वॉशरूम इज द सेम. मग सगळ्या बेडरूम्सला एक अटॅच. हा एक अजून बेडरूम आहे विच इज लॉक्ड. इथे एक कॉमन वॉशरूम आहे. हे बघ, प्लेइंग एरिया पण. से हाय. रूम. हां ठीक आहे ना. हे यप्स. छान खाली दिसतं मस्तपैकी. त्यांनी लॉक केलं आहे अमोल. हे ना असं सगळं पाणी आतमध्ये येतं. तुम्ही कितीही कवर करा, डोर कितीही बंद असू दे. बेडरूम आहे अजून एक. इथे अजून एक बेडरूम आहे. मोठं बेडरूम. पण इथे आता काय बेड्स वगैरे त्यांनी अरेंज नाही केलं. खूपच अमेझिंग आहे हे. मी ओपन दिस कशाला करूया ना, थांब ना. पण ते लागणार नाही. लागेल रे, का नाही लागणार. तर हे असं एकंदर सगळं शांत वातावरण आहे इकडे. खूपच सुंदर वाटतं. इथून पुढे अगेन द सेम बाथरूमची वगैरे सगळी अरेंजमेंट आहे. सगळं एक सारखंच केलेलं आहे इथे. तुला ओपन करून होतंय का? थोडं घट्ट लागले, थोडं सांभाळून जावं लागेल. जाऊ जा, काही नसेल ना. वाव वाव वाव. ओ भाई साहब, इकडनं लॉक ओपन करायला नाही लागला तर काय दरवाजा लागला, तिथून ओपन करायला काय नाही. हे बघ, हां, लॅच फिरवून ठेव ना.
अजून काय हवंय, अजून काय हवंय आपल्यासारख्या कॉर्पोरेट मजदूरला? एवढी शांतता, खूप मस्त आहे यार. दूर दूरपर्यंत तुम्ही बघू शकता, एकही घर नाही आहे इथे. जवळपास फार काही दुकानं पण नाही आहेत. पूर्ण ओपन आहे इकडे, खूप लांब पूर्ण. जावं आणि लागतं, हे म्हणजे बघ, जवळजवळ अर्धा तास पुढे जावं लागतं तर तुम्हाला काहीतरी एक असं नॉर्मल छोटं मोठं दुकान मिळतं. किंवा अर्ध्या तासावर तर डायरेक्ट मार्केटच आहे ना. हम्म. अर्ध्या तासावर इथे मार्केट आहे, तर इथून तिथून पूर्ण काय. हे जे कुंपण घातलेले ना, ही सगळी जागा, ही सगळी जागा आपली आहे पूर्ण टोटल. त्याच्यात सगळे आंब्याची कलमं सगळी हे सगळं किती कलम आहेत, लावलेलं आहे. 500-600 कलम आहेत आंब्याची, नारळाची तर आहेत, असं काजूची आहेत. खूप जास्त सॅटिस्फाईंग आणि खूप मस्तच आहे इकडे सगळं वातावरण वगैरे. मस्त वाटतं इकडे. ही ती साईड दाखवली मगाशी जी आम्ही इथून आलो वगैरे. तिथे पण वरतीला मस्त बसायला केलंय. हे ते जे घर मगाशी पुढून दाखवलं हे ते आहे. हा तो गोठा. इथे विहीर आहे, तुम्ही बघू शकता छोटीशी. आता इथे काही दिसणार नाही आहे, पण तिथे विहीर आहे ह्यांची इकडनं स्वतःची. सगळे कलम आणि हे चांगलं दिसेल. इकडे सगळी नारळाची पण कलम नारळाची आहेत झाडं लावली, आणि इथे ते सगळी दिसणार आंब्याची नाही. झाड आहेत सगळी इथे. आणि ही पण पूर्ण एवढी सगळी तिथपर्यंत येणपर्यंत जेवढं आहे तेवढं. तर असं खूपच सुंदर असं वातावरण आहे इकडे. तर आम्ही आहोत इथे 3 दिवसासाठी आणि खूप मज्जा करणार आहोत. शांत झोपणार आहोत, विदाउट एनी कॉल्स, मेसेजेस, नोबडी टू डिस्टर्ब. नेटवर्क नसतं तर अजून मजा आली असती. ॲक्च्युली नेटवर्कच नको पाहिजे होतं. ठीक आहे, आता संध्याकाळी आम्ही कुठेतरी जाऊ, तेव्हा दाखवू तुम्हाला की हाऊ डज आर डे एंड्स. टिल देन सी यू. तर आता इथे एक गेम रंगणार आहे बिटवीन जीजा अँड साला. लेट्स सी. कोण जिंकणार? जिंकल्यावर कोण काय देणार? किती वर्ष झालं खेळलो नाही, किती वर्षानंतर खेळतोय. ठीक आहे, आता कोण जिंकतं ते मी नंतर सांगेन. काय रोजची सवय आहे. आपण बघू शकतो क्लिअरली काय हालत आहे ती. येल्लो भाऊजींच्या होत्या, व्हाईट आणि ब्लॅक दिसत आहेत आपल्याला किती आहेत, आणि व्हाईट ही एकच आहे. तर फायनल राऊंड इज हिअर. वूहू. मध्ये क्वीन गेलेली आहे, आता कवर. तर आता कवर ओ हो राणी तो पप्पानीच. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे वाजलेले 6:30 आणि मस्त आता आम्ही बाहेर आलोय थोडं राऊंड मारायला. आणि समोर मस्त वातावरण बघा काय झालेलं आहे. चिकू हे काय काय बाबू, हे स्विमिंग पूल आहे? शेततळ आहे ते, शेततळ. स्विमिंग पूल नाही बाबू, ते खूप मोठं शेततळ होतं ते, पण काय झालं त्याचं? पण त्याला काहीतरी फाटलंय ते, त्याच्यामुळे ते नाही लिकेज. फाटलं नाही, पावसामुळे पाऊस नाही येत ना, म्हणून त्याचं पाणी कमी झालं. आता एवढा पाऊस पडला ना. चंदा मामा, किती क्रिस्टल क्लिअर क्लाउड, म्हणजे स्काय आहे. हो, तर आता पाऊस थांबलाय, मस्त वाटतंय, थंड वातावरण आहे. आता हे फिरत फिरत आपण चाललोय बाहेर राऊंड मारायला. हा सरळ रस्ता आहे आणि इकडनंच डायरेक्ट आपण बाहेर पडतो. फार्मचं नाव आनंदी फार्म्स. आनंदी फार्म्स. हा, आनंदी त्या फार्मचं आनंदी मँगो फार्म्स असं नाव ठेवलेलं आहे. आणि बरीच आंब्याची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत. अजून कसली कसली झाडे जाणू इथे? मँगो, चिकूस. आणि तू काय अशी पॅन्ट पकडून चालली ती? नीट चाल ना. चिक्कल आहे का चिक्कल? हां, अजून कसली झाडं आहेत? बस एवढी झाडं आहे? लावायची ना अजून सगळी. फ्रूट्सची सगळी लावून टाकायची ना, एवढी जागा होती तर. कशाला नको ना? कोकोनट ट्री
तिथून ते सगळे कोकोनट तोडतात आणि आपण आणि इथे बाहेर ना समोर मेन रोड आहे, इकडनं आतमध्ये यायला एंट्री आहे आपल्या फार्मची. सरळ इथून ते सरळ समोर आपलं गेट आहे इकडे, इकडनं आपण एंट्री करतो. ही अशी बाउंड्री मारलेली आहे पूर्ण. ही जशी बाउंड्री गेलेली आहे तशी कडेकडेने आपली जागा आहे पूर्ण. भाऊ मजा येते, मजा येते. कुठे आलोय आपण? कुठे आलोय? हा, नाही कुठे आलोय? कोणाचं गाव आहे? हा, गार्डन नाहीये ते. आत्तूच्या गावाला आलोय. तुझ्या गावाला आलोय ना म्हण. गालावाला गाला गाला. या आते या, चिकी इकडे या आते या. अरे ते बटन दाबा ना परत, ते बटन दाबा, बटन. अनु चालू करून बाजूला होतो. फिरून ठेव ना त्याचा येणार. हॅलो गाईज, सो वेलकम बॅक अँड अ व्हेरी गुड मॉर्निंग. किती छान स्काय आहे. तर आता मी निघालो आहे आत्याच्या गावी जायला. सगळे रेडी झालेत मस्त. सगळे रेडी झाले आहेत. आम्ही थोडंसं लेट झालो आहे आम्हाला. तर जातो आम्ही कुडाळला. तर देवगडपासून कुडाळ जवळजवळ 2-2.5 तास आहे काहीतरी. तर हाफ वे वी आर ऑलरेडी हाफ वे. पेट्रोल भरायला थांबलेलो आम्ही. आता बघू तिकडे जाऊन. आत्याचं गाव थोडंसं एकदम आतमध्ये आहे, तर छान एकदम गाववाली फिलिंग येईल तिकडे. तर लेट्स सी. आता आपण भेटू तिकडेच. पोहोचलो आहे आत्याच्या घरी. आत्याचं घर एकदम प्रॉपर असं गावात आल्यासारखं फिलिंग देते. ताईच्या घरी अशी फिलिंग येत नव्हती आम्हाला. ताईचं घर असं मुंबईसारखंच वाटत होतं, बंगल्यासारखं. हे इथे छान असं गणपती ठेवायला त्यांनी अगोदरच केलेलं आहे वर्षाचंच. इथे नागपंचमी खूप खूप छान वाटतं. इथे छान झोपाळा आहे त्यांच्या इकडे. कुत्रा कुठे गेला? ही आमची ताई. मागच्या बाजूला ना त्यांनी अशी छान चूल केली आहे, ज्याच्यावर आता गरमागरम वडे बनवत आहेत. हा अमोल वडे खातोय. चुलीवरचं जेवण. मस्त वडे, चिकन. गावाला आलं एकदम आत्तीला गावचं एकदम हे झालं. आत्तेला गावचं फिलिंग. हा एकदम. वडे, चिकन आणि हे खातायत. जानूला आम्ही व्हेज देणार आहे. हे नॉनव्हेज आहे? नाही व्हेज आहे. सोबत ते काय आहे? पडवळची भाजी आहे ना. नॉनव्हेज आहे? व्हेज जेवण. सॅटर्डेला ते लोक खात नाहीत. गावी आलोय आपण. नॉनव्हेज पाहिजे तुला शनिवारचा? व्हेज चिकन आहे. व्हेज चिकन. व्हेज चिकन. सोयाबीन. तर जानूला फक्त नॉनव्हेज. जानू इज अ नॉनव्हेज लवर. किचन म्हणजे हे असं थोडंसं मांडणी वगैरे सगळं. दे आणते. काऊ माऊला हात लाव. जा जा, दीदी पण येते. जा हात लाव. नको नको, मागे मागे. कशी आहे माऊ? छान छान आहे ना. इथे बघू, इथे बघू. हात लावायचा आहे का? लावा. आता आपण जाऊया जरा गावात फेरफटका मारायला. थोडं छान छान फुलं आली आहेत सगळीकडे. ब्रह्मकमळं आली आहेत बाजूच्या घरात, ते बघायला जाऊया आपण जरा.
काय म्हणता, बरं आहे ना? मस्तच आहे ना. हा बघ ना, आज 11 फुलणार आहे. हम्म. त्याची पूजा वगैरे मग करते.